ही सगळी तयारी चालू आहे. तर गेस करा आमच्या घरी कोण येणार असेल. आमच्या घरी पाहुणे येणार आहेत. पाहुणे म्हणजे एकदम जवळचे. तर त्यांच्याच आगमनासाठी ही जी काही तयारी सुरू आहे ही करत आहेत. असा नवरा ना प्रत्येकाला मिळू अशी मी देवाचरणी नक्कीच प्रार्थना करेल. कारण की बायकोला जास्त त्रास होऊ नये म्हणून स्वतः हातात झाडू घेणारा नवरा प्रत्येकाच्याच नशिबात नसतो. सगळी साफसफाई झाल्यानंतर ना आम्ही अंघोळ वगैरे केली आणि मग त्यानंतरनं छान अशा गप्पा मारत होतो, वेट करत होतो आणि फायनली जे कोणी येणार होतं ते म्हणजे माझे घरचे, माझे माहेरचे, माझ्या पुण्यातल्या घरी पहिल्यांदाच येणार होते. सो इतकी छान तयारी चालू होती. आल्यानंतरनं मग आमच्या छान अशी गप्पा टप्पा झाल्या. त्यात ही आमची जानू आलं की मोबाईल आणि मम्मीकडे मोबाईल केल्यानंतर मम्मी काय म्हणते बघा. अगं बाय माझा फोटो काढशील बाय. हे सगळं होत असताना अन्नू आणि यांची जरा खूपच छान कट्टी बट्टी झाली होती. ती यांच्यापाशी खूप छान अशी एक्सप्लोर करत होते त्यांच्यासोबत एकमेकांना कसं करतात तसं. आणि भैया वगैरे सगळे जेवायला बसले. भैया मला एकच म्हणत होता की माझा व्हिडिओ काढू नकोस, माझ्या व्हिडिओमुळे तुझा सगळा जो इन्स्टावरचा व्हिडिओ आहे, यूट्यूबवरचा व्हिडिओ आहे, खूप व्हायरल होईल. ते हसण्यासारखंच होतं. मग सगळ्यांनी छान असं जेवण केलं. आपल्या घरचे जेव्हा म्हणतात ना, आपल्या माहेरच्यांना पण वाटतं की आपल्या लेकीच्या घरी एकदा तरी जावं. आणि तसाच तो दिवस संडेचा खूपच आम्ही आनंदात सेलिब्रेट केलेला आहे. आणि मग पुढे आमची जानू अन्नू आईस्क्रीम खातो. ते आईस्क्रीम झाल्यानंतर अन्नूचं तोंड बघा कसं झालेलं आहे. अन्नू सगळं झाल्यानंतर ना मग अन्नूला अजून भूक लागली होती. मग अन्नूला मी असं चारत होते इडली वगैरे. आणि पाणी आणायला हे गेले. यांनी तिला ग्लास दिल्यानंतर ती अशी लाजते कायम. मग भैया त्यातच व्हिडिओ करत होता की बाबा रे बघा, असं त्याला दाखवायचं होतं व्हिडिओतून. तो पाण्याचा ग्लास हे जे घेऊन आले ते माझ्यासाठीच होता, पण ते तसं नव्हतं. पुन्हा मग अन्नू आणि दादाची खूप छान अशी बट्टी जमली होती. ती त्याच्या मांडीवरच अशी दादा दादा करून बसत होती. ती माझ्या मामाची मुलगी आहे माझ्या, त्यामुळं त्यांचं आणि हिचं नातं दादा आणि बहिणीचं असं आहे. सो त्यानंतर मग अन्नू आणि जानूची मस्ती बघा कशी सुरू झाली. अनु आमचा हा छोटा पॅकेट बडा धमाका आहे. वाटतो छोटा पण खूप मारायला ताट आहे पोरगी. मोठी बहीण फुग्गी आमची जानू आहे, तिला आम्ही लाडाने फुग्गी म्हणतो. तिलाच ही अन्नू इतकी मारत होती ना, तिलाच शेवटी ती शांत बसावं लागत होतं. अन्नू खूपच आगाऊपणा करते. पण त्यानंतरनं सगळं झाल्यानंतर हे गेम खेळत होते, मग मी व्हिडिओ शूट करत होते. त्यानंतर मी पण त्या गेममध्ये इन्वॉल्व झाले आणि इतकं मला भैयानं जोरात मारलं म्हणून सांगू. अक्षरशः मी म्हटलं की बास बाबा, मी या गेममध्ये नाही. त्यानंतर दुसरा पण गेम जो की मी पहिल्या पण एका व्हिडिओमध्ये दाखवला होता की ते चिमणी उड कावळा उडवाला गेम खेळलो. त्यामध्ये मग खूप मज्जा केली. असा काहीसा आम्ही तो संडेचा दिवस होता तो सेलिब्रेट करत होतो, एन्जॉय करत होतो. खूप दिवसांनी माहेरच्या आल्यानंतर जशा प्रत्येकीच्याच आठवणी जागा होत असतील तशा माझ्या झाल्या होत्या आणि खूप एन्जॉय केला. माझ्या आणि भैयाचं कधीच पटत नाही. लग्नाआधी पण माझं तसंच व्हायचं. तो जे म्हणतात की नाही, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, असं काहीसं आमचं नातं आहे. पण खूप आमचं तेवढाच स्ट्रॉंग पण बॉन्ड आहे. आम्ही एकमेकाला शिव्या देतो, मारतो, पण खूप मजा करतो. त्यानंतरनं सगळेजण उठून जायचं तयारी सुरू होती. मग गप्पा मारत बसलो होतो. बाबा रे काय कसं कोणाचं काय हे सगळं बोलणं चालू होतं. मी त्यात व्हिडिओ काढत असताना भैयाचं सुरू काही ना काय होतंच. मग तो आई पण म्हणत होत्या की बाबा रे व्हिडिओ काढतेस की काय. मी नकळत असे छोटे छोटे शूट्स करते, पण प्रत्येकाला कधी कधी कळून येतं की बाबा रे मी व्हिडिओ काढते. पण असं आपण व्हिडिओ काढतोय असं म्हटल्यानंतर ते नॅचरल वाटत नाही, म्हणून मी रॅन्डम क्लिक करत असते. त्यानंतर भैया असं दाखवू देत होता की बाबा माझे पाय दाबतोय, पण तो खरं तर दाबत नव्हता, मस्करी करत होता. त्यानंतर हे पण खूप कंटाळले होते दिवसभर.
सगळी धावपळ करून आणि थोडासा त्यांना पण आराम करावासा वाटत होता, पण नाही. त्यानंतर अन्नू खाली गेली. गप्पा मारायला आई आणि मम्मी गेल्या होत्या खाली तिथल्या एका काकूंजवळ. मग अन्नू पण त्यांच्या मागे गेली होती, म्हणून हे अन्नू काय करते बघायला हे तिच्या पाठी गेले होते. अन्नूला तिथं इतकं छान ग्राउंड होतं, त्यामुळं खूप भारी वाटत होतं खेळायला. ती अशी घरी रिटर्न जायला रेडी नव्हती खरं तर, कारण की गावाला कसं राहतं की आता सिटीत, म्हणजे ती गावी नाही राहत मोस्टली, की सिटीतच राहते साताऱ्यात. मग तिथं असं इतकं ग्राउंड नाही, पण इथं खेळायला तिला खूप असं मोकळं ग्राउंड होतं. त्यामुळं तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं. त्यानंतरनं हे वर आले, ती सगळे वर आले. मला पण खूप कंटाळा आला होता, अक्षरशः असं वाटतं मालिश करावी कोणीतरी, म्हणून ह्यांनी माझ्या डोक्याची अशी छान मालिश करून दिली. खरंच मी खरं म्हणते, मी नशीबवान का आहे तर असा नवरा मला भेटलेला आहे, की असा नवरा प्रत्येकीच्याच नशिबात नसतो. काहीतरी माझं पुण्य असेल त्यामुळे असा मला नवरा भेटला. त्यानंतरनं अन्नू, जानू आणि भैया माझं जे काही चालू असतं ना ते ऑब्झर्व करत असतात. अन्नूला अजून एकदा भुका लागल्या. अन्नू पुन्हा एकदा काय खायला लागली तर इडली आणि चटणी. तिला खरं तर इडली खूप आवडली होती. त्यानंतरनं ह्या जायचा निरोप द्यायचा वेळ आला. आईच्या खरंच मुलीला निरोप देताना आईच्या डोळ्यात खरंच पाणी येतं. सगळेजण अन्नू जानू खूप हॅपी होत्या, कारण की त्यांना व्हिडिओमध्ये त्या दिसणार होत्या. त्यांना खूप आवड आहे असं की व्हिडिओत आम्ही जावं यावं. आणि त्यानंतरनं मग भैयानं गाडी काढली आणि सगळेजण असे सिटिंग अरेंजमेंट चालू होती. जे काही गावाला इथून न्यायचं होतं, मी बॅचलरमध्ये असताना माझ्याकडं जो गॅस होता म्हणजे शेगडी, ती रिटर्न द्यायची होती. त्यामुळं मी त्यातून ती घरच्यांसोबत शेगडी दिली आणि मग पप्पा मम्मींनी ते मागं डिकीमध्ये ठेवून घेतली. पप्पा इकडच्या साईडला बसले, मम्मीला पण याच साईडला बसायचं होतं, पण पप्पा म्हटले की तू तिकडून ये, म्हणून मग पप्पा अलीकडच्या साईडला बसले आणि मम्मी फिरून तिकडच्या साईडला जायला बसली. अन्नूला जानूला मी छान असं बाय बाय केलं. त्या खरंच त्यांना मी एक कॅडबरी दिली होती आणि जाताना काहीसं त्यांच्या हातावर ठेवलं होतं मी. तर मग त्या खुश होत्या जाताना. अन्नूलाच्या कॅडबरी भेटली आणि तिला म्हटलं की नंतर ये, म्हणून ती रेडी झाली जायला. आणि खरंच आईचा कुठल्याच मुलीच्या घरातून लवकर पाय निघत नाही, की वाटतं अजून आपली मुलगी किती सुखात आहे हे बघतच राहावं. त्यामुळं तिचा खरंच पाय निघत नव्हता, पण शेवटी जावं तर लागणारच. सो सगळेजण आपापल्या मार्गानं भैयाने बाय म्हणून जातो दीदी म्हटला आणि स्टार्टर मारून ते रवाना झाले. आणि आपली आई वडील निघाले असताना आपण शेवटपर्यंत, जोपर्यंत गाडी दिसते तोपर्यंत आपण त्यांचा वेट करतच राहतो. आणि प्रत्येक मुलगी करते हे, कारण की ते आपली नाळ जोडलेली असते त्या आईवडिलांशी, ते कधीच तुटू शकत नाही. त्यानंतरनं ते आम्हाला पुढच्या रोडनं दिसतील म्हणून आम्ही तिघंही इकडे उभे राहिलो होतो. आणि मग आम्ही शेवटी गाडी जाताना पुन्हा एकदा शेवट बाय केला आणि ते त्यांच्या मार्गाने रवाना झाले. सो गाईज, कमेंटमध्ये मला नक्की सांगा, स्पेशली त्या सासरी गेलेल्या मुलींनी नक्की कमेंट करा की आपली आई आपल्याला भेटून गेल्यानंतर तिला निरोप देताना आपल्या भावना कशा असतात. मी कमेंटची वाट पाहीन. तोपर्यंत जय शिवराय.